बंडू खांदवे बी फॉर्म घेण्याकरता अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पुण्यात बंडू खांदवे यांना प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी आहे। बंडू खांदवेंनी आमदार बापू पठारेंना मारहाण केलेली होती, त्यामुळे खांदवे आणि सुरेंद्र पठारे यांच्यात लढतीची शक्यता वर्तवली जाते। वडगाव शेरीचं खरं तर वडगाव शेरीचे आमदार आहेत बापू पठारे यांचा मुलगा, तर तिथं रोहित खोपडे यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा आहे। उमेदवारी न मिळाल्यानं रोहित खोपडे नाराज आहेत। रोहित खोपडे हे अर्थातच आमदार कृष्णा खोपडेंचे सुपुत्र, त्यांनी आता सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पदाधिकारी नाराज आहेत। अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर नाराजी पाहायला मिळते। तिकीट नाकारल्यानं भाजप पदाधिकारी दिव्या मराठे नाराज आहेत। 15 वर्षांपासून भाजपमध्ये काम करते, उमेदवारी मिळत नाहीये म्हणत नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। तर काहींनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केलेला होता, पण पोलिसांनी मात्र वेळीच प्रसंगावधान राखल्यानं अनर्थ टळतोय। तर काँग्रेस वंचितचा जागेचा तिढा अखेर सुटलाय। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होतीये। नांदेडमध्ये काँग्रेस वंचित महानगरपालिका निवडणूक एकत्र लढेल। काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरेंनी या संदर्भात युतीची घोषणा केलेली आहे। तर अमरावतीवरून देखील महत्त्वाची बातमी, उमेदवारी अर्जावरून अमरावतीमध्ये शिवसेनेत गोंधळ उडालेला आहे। एबी फॉर्म न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आहे। कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी, प्रसंगी लॉबीमध्येच या ठिकाणी बाचाबाची झालेली आहे। तर पुण्यामध्ये उमेदवारी देताना भाजपचा धक्कातंत्र आहे। माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पत्ता कट केलेला आहे। लहू बालवडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी आहे। विधानसभेला खरं तर बंडखोरीचा प्रयत्न करण्यात आलेला होता। पुण्याची महत्त्वाची आणखीन एक बातमी, शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांची एबी फॉर्म घेण्याकरता गर्दी आहे। एबी फॉर्म घेण्याकरता शिवसैनिकांनी झुंबड या ठिकाणी शिवसैनिकांची दिसतेय। अनेकांना एबी फॉर्म मिळत नसल्यानं शिवसैनिक चांगला संतापलेला आहे। कोल्हापूरही अपवाद नाहीये, तिथं कोल्हापूरमध्ये देखील यादीत घोळ आहे आणि त्यामुळे उमेदवार त्रस्त झालेले आहेत। प्रत्येक प्रभागात 250 ते 300 मृतांची नावं आहेत, त्यामुळे अर्थातच चिंतेची ही बातमी आहे। प्रत्येक प्रभागामध्ये 250 ते 300 मृत व्यक्तींची नावं आहेत, त्यामुळे मतदार राजा हैराण आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये मतदार यादीत दिग्विजय खानविलकर यांचं नाव आढळलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।